माते तुझे ध्यान आम्हा सुराभू, तुझे नाम अमुते मुखासे येवो, माते तुझे आम्ही दासानुदास, नमस्कार माते तुझ्याच गुणास. बालाजी मंदिरातील हरीची सेवा उत्तम प्रकारे सुरू होती. रामनवमीनंतर मंदिरात येणारी मंडळी वाढू लागली. वेगवेगळ्या उत्सवांच्या निमित्ताने अनेक सेवा करण्याचा उत्साह भक्तांमध्ये संचारला. असेच एका भक्ताने विचारले, अहो हरिगुरुजी, श्रावण महिना येतोय, काय सेवा करूयात आपण देवाची? हरिगुरुजी लगेच उत्तरले, सेवा करूयात की. दररोज पवमान सुक्ताचा अभिषेक करूयात देवाला, शिवाय भजन पूजन आहेच आहे. अशा एक एक उत्सवाच्या निमित्ताने अनेक लोक वैयक्तिक हरीशी जोडले जात होते. गल्लीतील काही कुटुंब आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक लोक येत असत आणि पूजनाच्या निमित्ताने हरीशी जोडले जात होते. हरिगुरुजींच्या सह सेवा करताना अनेकांना वैयक्तिक आयुष्यात खूप चांगले अनुभव आले आणि हे अनुभव ते परस्परांना सांगत. असे झाल्यामुळे श्री बालाजी यांच्या चरणी वंदन करताना त्यांना हरिगुरुजींचे अस्तित्व विशेषत्वाने जाणवायचे. त्यामुळे हरिगुरुजी सांगतील त्या सेवा करायला सगळेजण अगदी तयार असायचे. मंदिरात नियमित येणाऱ्या अशाच एक होत्या सोनारीणबाई. त्या जरा जास्तच प्रसन्न होत्या हरीवर. त्यांना हरीविषयी विशेष आपुलकी वाटायची. त्यांच्या दृष्टीने हरीची पूजनाची पद्धत अनोखी होती. हरीसुद्धा त्यांना वेगवेगळ्या सेवा करायला द्यायचा. प्रेमाने त्यांच्याकडून सगळ्या सेवा करवून घ्यायचा. समईच्या वाती करणे, देवाची उपकरणे स्वच्छ करणे, अशी सगळी कामे सोनारीणबाई अगदी मनापासून करायच्या. दुसरे एक होते धोंडो भट. त्यांना सुद्धा हरीची पूजनाची पद्धत आणि विशेषत्वानं मंत्र उच्चारण खूप आवडायचं. ह्याच्यात काहीतरी वेगळेपणा आहे असं त्यांना जाणवायचं. हरीला पण त्यांचा खूप लळा लागला होता. अगदी कोणी नसताना अनेक वेळा हे धोंडो भट आणि सोनारीणबाई दोघे जण हरीकडून एखादी पोथी वाचून घ्यायचे. हरीलाही जे समजते ते सांगावे वाटायचे. त्यामुळे जे जे माहिती आहे ते सांगताना एखाद्या प्रवचनकाराप्रमाणे हरी बोलायचा. काही वेळा हे बोलणे सुरू असताना कृष्णाजी पंत तिथे यायचे. त्यांना पाहिल्यावर हरी थांबून त्यांना वंदन करायचं. त्यांनी खुणेने सांगितले की तो पुन्हा सांगायला सुरू करायचा. पंतांच्या मनात एक दिवस विचार आला, हरीला बोलताना पाहून एखाद्याला वाटेल की आपण शिकवून तयार केलंय याला. पण ही भगवतीची लीला कोणाला समजणार? धोंडो भट यांना वाटायचं की आपला हरी अधिक शिकावा, त्याने काशीला जाऊन शिक्षण घ्यावे. म्हणून कृष्णाजी पंतांकडे त्यांनी एकदा विषय पण काढला. पंत म्हणाले, काशी हे पवित्र स्थान आहे भट. तिथे जायला आणि शिकायला मिळाले हरीला तर उत्तमच, पण आपलं तिथं कोणी परिचित नाही ना, कसं पाठवायचं? त्यावर धोंडो भट म्हणाले, पंत, अहो आपल्याच परिसरातील काही बटू त्या वैदिक शिक्षणासाठी काशीला जायचं म्हणतायत. त्यांच्याबरोबर मी स्वतः मी हरीला घेऊन जाईन, मग तर चालेल. धोंडो भट, असं असेल तर मी नाही कशाला म्हणू. जे कोणी मंडळी जाणार आहेत ना काशीला,
त्यांच्याशी आपण भेटून जरा बोलूयात, चालेल? पंत उत्साहात बोलले. धोंडो भट ऐकून एकदम प्रसन्न झाले. श्रावण सुरू झाला होता. ठरल्याप्रमाणे श्री बालाजी भगवंताला दररोज पवमान अभिषेक सुरू झाला. दररोज महापूजा संपन्न व्हायची. सगळ्यांनी मिळून अखंड नामस्मरण करावे म्हणून नामाचा रात्रंदिवस पहारा तिथे मंदिरात असायचा. नित्य भजन पूजन वारकरी मंडळींच्या सान्निध्यात व्हायचं. दररोज संध्याकाळी वारकरी पद्धतीचं भजन असायचं. हरी नेहमीप्रमाणे नवनवीन संकल्पना घेऊन सर्वांना सहभागी करवून घेत सगळे उत्सव साजरे करत होता. या दृष्टीने सामुदायिक विष्णू सहस्त्रनामाचं पठण करण्याचा उपक्रम ठरवला. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण या पठणाला बसले. अगदी रंगून गेला सभामंडप. श्रावणी पौर्णिमा आली. अनेकांच्या घरी सत्यनारायण महापूजा करावी म्हणून कृष्णाजी पंतांना निमंत्रण आले. पंतांना इतक्या घरी कसे जावे हा प्रश्न पडला. त्यावर हरिगुरुजींनी सर्व यजमान मंडळींना एकत्र मंदिरात बोलावले आणि त्यांना सांगितले, आपण याच मंदिरात सत्यनारायण महापूजा करूयात का? अगदी सहजपणे, शांतपणे आणि आपल्या घरी असल्याप्रमाणे सर्वांना एकाच वेळी पूजनाचा आनंद घेता येईल. असे झाल्यावर आपण सगळेजण एकत्र महाप्रसादाचा लाभ घेऊयात. सर्वांना एवढे छान समजावल्यावर काही प्रश्न उरलाच नव्हता. सगळेजण तयार झाले. मग काय, पौर्णिमेच्या दिवशी आनंदाला पारावार नव्हता. मुख्य पूजा सांगायला कृष्णाजी पंत आणि मदतीला हरिगुरुजी, सोबत धाकटा प्रल्हाद होताच. झाले. पूर्ण सभामंडप भरला. अगदी आनंदानं सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. अशा प्रकारे एक एक उत्सव अनोख्या पद्धतीने हरी साजरा करत होता. पुढे आणखी कोणता उत्सव साजरा झाला, हरीची गायन कला प्रथमच कशी व्यक्त झाली, हे सर्व पाहूयात पुढील कथा भागात. ओम नमो नारायणाय जय जगदंब हंसतीर्थ स्वामी. ओम नमो नारायणाय जय जगदंब हंसतीर्थ स्वामी.